भाजप आमदार सुरेश धस यांनी महादेव मुंडेंच्या कुटुंबियांची भेट घेतलेली आहे। यावेळी महादेव मुंडेंच्या पत्नीनं सुरेश धस यांच्यासमोर टाहो फोडला। सगळ्यांनी सहकार्य करून न्याय मिळवून द्यावा अशी मागणी ज्ञानेश्वरी मुंडेंनी केली आहे। आरोपींना सोमवारपर्यंत अटक करा, अन्यथा मंगळवारपासून उपोषण करणार अशी भूमिकाही ज्ञानेश्वरी मुंडेंनी घेतली। तर बंगल्यावरून फोन आल्यानं तपास थांबवला असा आरोपही ज्ञानेश्वरी मुंडेंनी केला। भाजप आमदार सुरेश धस यांनी केज पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलीस निरीक्षकांसोबत चर्चा केली आहे। देशमुख कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर ते पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले होते। तर यावेळी त्यांनी केज पोलीस स्टेशनमधून थेट पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांना फोन लावला। जे आरोपींच्या समर्थनाचे स्टेटस ठेवतायत त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे अशा सूचना धस यांनी पोलीस अधीक्षकांना दिल्या। आणि पाटील हे 100% तपास केल्याच्या नंतर हे दोन्ही अधिकारी हे सहआरोपी होण्याच्या बेतात आहेत, सहआरोपी होतील आणि यांना सहआरोपी करावं अशी मसाजोगकरांची, नुसत्या मसाजोगकरांची नाही, तमाम केज तालुक्यातल्या सगळ्या लोकांची ही मागणी आहे, इच्छा आहे। आता 307च्या फरार आरोपी बरोबर जर पोलीस स्टेशन मधले लोक गप्पा मारित असतील तर मग यांच्याबद्दल काय होणार आहे? हा कृष्णा आंधळे अजूनही सापडायला तयार नाही। हा 307 मध्ये ऑलरेडी फरार आहे आणि फरार असताना केजच्या पोलिसांबरोबर चहा पाणी पिताना दिसलेला आहे। मग ज्या अर्थी महाजन आणि पाटलाचं हे कृत्य आहे। दोन मागण्याच्या बाबतीमध्ये ऑलरेडी निर्णय होत आलेला आहे। एक म्हणजे माननीय उज्ज्वल निकम साहेब यांची नियुक्ती ही लवकरात लवकर व्हावी। दुसरी जी आहे ते फास्ट ट्रॅक वरती, तर मुख्यमंत्र्यांनी मला वाटतं याच्या बाबतीत सांगितलंय फास्ट ट्रॅक कोर्टातच या घटनेची सुनावणी होणार आहे।